तुमची इंग्लिश फ्लुएन्सी कधीही कोणाशीही कंपेअर करू नका. कारण की तुम्हाला कधीही कंपॅरिझन केल्यानंतर एकच ऑप्शन मिळणार आहे आणि ते म्हणजे की दुसऱ्यापेक्षा तुमची फ्लुएन्सी खूप कमी आहे. ही एक ह्युमन सायकॉलॉजी आहे. आपल्याला नेहमी वाटतं, की समोरच्या व्यक्तीसोबत आपण जेव्हा कम्युनिकेशन करतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं, की त्या व्यक्तीची इंग्लिश फ्लुएन्सी ना माझ्यापेक्षा बेटर आहे. आणि जेव्हा आपण आपल्याला स्वतःला कंपेअर करायला लागतो, तेव्हा आपण नेहमी ह्युमन सायकॉलॉजीनुसार कुठेतरी स्वतःला कमी समजतो. आणि याच गोष्टीमुळे आज कितीतरी वेळा जेव्हा तुम्हाला कम्युनिकेशन करायची वेळ येते, तेव्हा नर्व्हसनेस, हेजिटेशन आणि फिअर या गोष्टींचा नेहमी सामना करावा लागतो. यामागचं कारण काय? की जेव्हाही तुम्ही कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतात, तेव्हा तुम्हाला एक कुठेतरी एक ब्लॉक दिसतो आणि तो म्हणजे की आता गरज आहे सेंटेन्स फॉर्मेशनची आणि नेमकं तुम्हाला सेंटेन्स फॉर्मेशन जमत नाहीये. अँड धिस इज कंप्लीटली नॉर्मल. If you are not able to understand how to frame sentences as per the requirement, trust me, you won't be able to communicate. यामागचं कारण सांगतो बघा. कधीही कम्युनिकेशन करत असताना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की कुठल्याही सिच्युएशनमध्ये आपल्याला आपल्या लिंग्विस्टिक नॅचरल एबिलिटीनुसार कुठल्यातरी 2 लँग्वेजेस किंवा 3 लँग्वेजेस किंवा एखाद्या व्यक्तीला जितक्या लँग्वेजेस येतात, तितक्या लँग्वेजेसनुसार तो व्यक्ती कम्युनिकेट करू शकतो. मग तुमच्या ब्रेनचं काम काय असतं, की जी कम्फर्टेबल सिच्युएशन तुमच्यासाठी आहे, तुमच्याकडे तुमच्या लँग्वेज सिस्टमनुसार जे कम्फर्टेबल टूल आहे, जी कम्फर्टेबल लँग्वेज आहे, त्याच लँग्वेजला पहिला प्रिफरन्स जाणार. फॉर एक्झाम्पल, आपण आपल्या आयुष्यात मॅक्सिमम टाइम कॅज्युअल कम्युनिकेशन फॉलो करतो. फॉर एक्झाम्पल, हा जो व्हिडिओ तुम्ही बघतायत, हे सुद्धा माझं कॅज्युअल मराठी आहे. यात मी तंतोतंतपणे ग्रामर यूज करतोय का? नाही. यात मी मिक्स इंग्लिश यूज करतोय. मिक्स मराठी आणि इंग्लिश यूज करतोय. म्हणजे थोडक्यात काय झालं हे, इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजेसचं मी कॉम्बिनेशन करून बोलतोय. याला जनरली कोड मिक्सिंग असं म्हणतात. कोड मिक्सिंग म्हणजे आपण 2 लँग्वेज मिक्स केल्यात आणि त्याच्यामुळे आपण इंग्लिश आणि मराठी असं मिंग्लिश कुठेतरी आज बोलतो. जर हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्हीही लँग्वेजेस कंबाईन होत असतील, तर त्याला इंग्लिश पण म्हटलं जातं. आपल्या कीबोर्डवर कधी-कधी ऑप्शन असतं बघा. अगदी त्याच पद्धतीने. तुम्हाला कॉन्फिडेंटली कम्युनिकेट करायचं असेल, तर सगळ्यात अगोदर तुम्ही ज्या भाषेत कॉन्फिडेंटली कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतायत, ती लँग्वेज आधी शिकणं गरजेचं आहे. मला सांगा, की आता तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये कम्युनिकेट करत असाल किंवा तुमच्या मुलांच्या नोटबुक्स बघत असाल, रिपोर्ट कार्ड बघत असाल, कुठलंही ऑफिशियल डॉक्युमेंट असेल, ऑफिशियल ईमेल आलेलं असेल, या सगळ्या ठिकाणी आपण ग्रामर फॉलो करतो की नाही? प्रत्येक ठिकाणी जेव्हा प्रोफेशनल कम्युनिकेशन करायचं असतं, तेव्हा आपल्याला ग्रामॅटिकल रूल्स फॉलो करावे लागतात. अगदी इंग्लिशमध्ये नाही, तर मराठीमध्ये सुद्धा. आपण गव्हर्नमेंटकडून आलेले जर जी-आर चेक केले, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे रिझोल्यूशन्स दिलेले असतात, म्हणजेच काय कुठेतरी रूल्स दिलेले असतात, नियम दिलेले असतात. यात तुम्हाला ग्रामॅटिकल मिस्टेक्स कधीही मिळणार नाही. व्हाय? बिकॉज इट्स अ फॉर्मल कन्व्हर्सेशन. ते कुठेतरी प्रोफेशनली प्रेझेंट केलं गेलंय. म्हणून आपण आपल्या आयुष्यात 2 प्रकारे कम्युनिकेट करतो. पहिली गोष्ट कॅज्युअल कम्युनिकेशन, दुसरी गोष्ट फॉर्मल कम्युनिकेशन. कॅज्युअल कम्युनिकेशनमध्ये मदर टंग इन्फ्लुएन्स असतो. आपल्या महाराष्ट्रातनं तुम्हाला व्हरायटी मिळेल. मराठीच्या बाबतीत व्हरायटी मिळते. कशी व्हरायटी असते? पुण्यात आल्यावर पुणेरी मराठी, कोल्हापुरात गेल्यावर कोल्हापुरी मराठी, खानदेशात गेल्यावर खानदेशी मराठी. अगदी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला मराठी ऐकायला मिळते आणि ही कंप्लीटली कॅज्युअल मराठी आहे. यात आपण मदर टंग इन्फ्लुएन्स पण कन्सिडर करतो. कुठेतरी ग्रामॅटिकल अस्पेक्ट आपण अजिबात बघत नाही. का? कारण की आईच्या पोटात असल्यापासून आपण आपली लँग्वेज शिकत असतो. म्हणून आपली मदर टंग, मातृभाषा, नेटिव्ह लँग्वेज आपण कॅज्युअली कम्युनिकेट करतो. कारण आपल्यासाठी कम्युनिकेशन करण्यासाठी तोच एक सगळ्यात कम्फर्टेबल मीडियम आहे. तुम्हाला आधी हे समजून घ्यावं लागेल, की कधीही आपण कम्युनिकेट करत असताना आपल्याला सेंटेन्स फॉर्मेशन इंग्लिश लँग्वेजच्या ग्रामॅटिकल रूल्सनुसार व्यवस्थित जमतं का? जर तुम्ही तुमचे टेन्सेस व्यवस्थित शिकले असाल आणि तुम्ही बनवलेले सेंटेन्सेस तुम्हाला व्यवस्थित समजत असतील, त्यांचा मीनिंग क्लिअर होत असेल, तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या कुठल्याही सिच्युएशनमध्ये कॉन्फिडेंटली एक्सप्रेस करू शकतात. तुमची मतं मांडू शकतात. पण आज ते होत नाहीये. का? कारण की हॉनेस्टली तुम्ही तुमच्या सेंटेन्स फॉर्मेशन एबिलिटीवर कधीही त्या लेव्हलला काम केलेलं नाहीये. येस ऑर नो? बिलीव्ह इट ऑर नॉट, आज सगळ्यांना कॉन्फिडेंटली कम्युनिकेट करायचंय. पण स्वतःवर तेवढी मेहनत करायची नाहीये. आपण इंग्लिश हा विषय म्हणून शिकलोय, एक स्किल म्हणून शिकलेलो नाहीये. जसं आपल्याला लहानपणी आपण जेव्हा स्कूलमध्ये होतो, तेव्हा आपल्याला मराठी भाषा होती. मराठी भाषेत तुम्हाला सगळे जे काही लेसन्स होते, त्या लेसन्समध्ये कॅज्युअल कम्युनिकेशन फक्त तिथेच दिसत होतं, जिथे एखादा डायलॉग दिलेला असेल.
जिथे तुम्हाला क्वेश्चन्स आणि आन्सर्स होते, तिथे महत्वाची गोष्ट जर तुम्ही आजही ऑब्झर्व्ह केली, तर ते फॉर्मल कम्युनिकेशन आहे. म्हणून आधी कॅज्युअल कम्युनिकेशन आणि फॉर्मल कम्युनिकेशन या 2 गोष्टी क्लिअर करा आणि त्यानुसार इंग्लिश कम्युनिकेशन आपल्याला प्रोफेशनली करायचंय. आपण आपल्या घरी येऊन इंग्लिशमध्ये नाही बोलणार. इंग्लिश कुठे पाहिजे आपल्याला? ऑफिसमध्ये पाहिजे, इंटरव्ह्यू क्रॅक करायला पाहिजे, इंटरनॅशनल क्लायंट्स असतात त्यांच्यासोबत कम्युनिकेट करायला पाहिजे. ही तुमची काळाची गरज आहे. म्हणून तुमचं प्रमोशन होत नाहीये. आज तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन जर तुम्ही व्यवस्थित इम्प्रूव्ह केलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वतःचं इंग्लिश दुसऱ्यासोबत कंपेअर करणं थांबवलं, तर तुमचं सेल्फ रिस्पेक्ट वाढेल, तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि तुमच्या मनात इंग्लिशच्या बाबतीत जी काही भीती आहे, ती भीती पूर्णपणे निघून जाईल. या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन मी आपल्या लाईव्ह सेशन्समध्ये करतो. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डिटेल्स मिळून जातील. रजिस्टर करा आणि नक्की लाईव्ह सेशन्स अटेंड करा. कारण की त्यात तुम्हाला ॲक्चुअली कम्युनिकेशन कसं करायचं याच्या सगळ्या क्लॅरिटी मिळतील आणि ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल, तर बेल आयकॉन प्रेस करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्समध्ये जर कोणी इंग्लिश कम्युनिकेशनसाठी स्ट्रगल करत असेल, तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.